Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथमॅटिक्स 7th स्टँडर्डचे मॅथमॅटिक्सचे फ्रॉम द फर्स्ट लेसन टू द लास्ट लेसन सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आज मात्र आपल्याला एक वेगळी टॉपिक बघायचा आहे. हा वेगळा टॉपिक असा आहे की तुम्हाला इथे अमाउंट दिलेलं असणार आहे आणि सिंपल इंटरेस्ट दिलेला असणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला फाइंड करायचं आहे प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट, नंबर ऑफ इयर्स. म्हणजे हे सगळं आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. पण त्याच्या अगोदर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 41 मधलं हे आहे फर्स्ट एक्झाम्पल. तर एक्झाम्पल काय आहे समजून घेऊया. इफ द इंटरेस्ट ऑन ₹170 फॉर 2 years इज 340. आपण काय करूया, एक्झाम्पल रीड करता करताच गिवन लिहून घेऊया. आता प्रत्येक एक्झाम्पल कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सिंपल इंटरेस्टवरती एक्झाम्पल आलं की उदाहरण वाचता वाचताच गिवन लिहून घ्यायचं आहे. मग आता पहिले आपण काय लिहून घेतो, PRT, त्यानंतर सिंपल इंटरेस्ट दिलेला असेल तर सिंपल इंटरेस्ट, अमाऊंट दिलं असेल तर अमाऊंट. मग आता द इंटरेस्ट ऑन ₹1700 म्हणजे मोठी जी रक्कम असते ती काय असते नेहमी प्रिन्सिपल. म्हणजे ₹1700 काय झाला तुमचा इथे प्रिन्सिपल झालेला आहे फॉर 2 years. 2 years मीन्स टाइम इन इयर्स. सो इथे टी आपला 2 आलेला आहे. इज 340. सिंपल इंटरेस्ट त्यांनी दिलेला आहे आपला 340. अँड व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट. मग रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला काय करायचं आहे इथे फाइंड करायचं आहे. मग अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. खूप सोपं आहे. पहिले माहिती तुम्हाला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला, एकच फॉर्म्युला आपल्या लक्षात ठेवायचा आणि त्या फॉर्म्युल्याहून तुम्हाला काहीही विचारू द्या, प्रिन्सिपल विचारू द्या, रेट ऑफ इंटरेस्ट विचारू द्या की टाईम विचारू द्या, टाइम इन नंबर ऑफ इयर्स, एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. कुठला फॉर्म्युला आपला, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. हा साधा आणि सोपा फॉर्म्युला सगळीकडे आपल्याला इथे यूज करायचा आहे. मग आता सिंपल इंटरेस्ट किती दिलेला आहे तुमचा 340 हा सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे. प्रिन्सिपल आहे तुमचं 1700. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट माहिती नाही म्हणून R तसंच तसं, जे माहिती नाही ते तसंच तसं ठेवायचं आहे. टी तुमचं दिलेला आहे 2 म्हणून तो 2 घेतला आणि इथे खाली आहे 100. सो अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं. त्यानंतर 0 कट करायचं. 0 कट करायला तुम्हाला फार मजा येते. हे 2 0 कट करायचे आहे. आता पुढची स्टेप, बरेच विद्यार्थी पुढच्या स्टेपमध्ये कन्फ्यूज होत असतात. तर कन्फ्युजन करायचं काही काम नाही आहे. हे 340 ॲज इट इज लिहून घ्यायचे. हे 17 वरती अंशस्थानी होते, इकडे येताना काय होणार आहे छेदस्थानी. म्हणजे वरती मल्टिप्लिकेशनला होते, खाली येताना तुमचे डिव्हिजनला, वरती गुणाकाराला होते, खाली येताना भागाकारला जाणार आहे. त्याच्यानंतर हा 2 पण सेम, हा वरती मल्टिप्लिकेशनला होता, हा इकडे येताना डिव्हिजनला. मग राहिला काय इथे फक्त R शिल्लक राहिला आहे. आता आपण भाग देणार आहोत. 17 1 जा 17, 17 2 जा 34, 17 0 जा 0, 17 1 17, 17 2 34. ठीक आहे. परत ह्या 2 ने आपण 10 ला जर भाग दिलात किंवा मी अजून एक स्टेप तुम्हाला एक्स्ट्रा करून दाखवते. 20/2 ही लास्ट स्टेप आली होती. मग ह्या 2 ने आपण परत त्याला भाग देऊया. 2 1 जा 2, 2 0 जा 0. सो अशा पद्धतीने आपला रेट ऑफ इंटरेस्ट किती आलेला आहे 10%. किती आलेला आहे 10% हा आपला रेट ऑफ इंटरेस्ट इथे आलेला आहे. सो ऑप्शन नंबर 4 जे आहे ते आहे आपलं इथे राईट आन्सर. सो अशा पद्धतीने पहिला जो प्रॅक्टिस सेट 41 मधला जो पहिला प्रश्न आहे तो आज आपण इथे क्लिअर केलेला आहे. काही करायचं नाही, एक्झाम्पल वाचतानाच गिवन लिहून घ्यायचं. काय विचारलेलं आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे, फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकायची आणि आपल्याला जे पाहिजे आहे ते इथे सॉल्व करायचं आहे, ते फाइंड करायचं आहे. सो आय थिंक हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, दिस इज सेकंड क्वेश्चन इन प्रॅक्टिस सेट 41. प्रॅक्टिस सेट 41 मधला हा आहे सेकंड क्वेश्चन. तुम्हाला एक्झाममध्ये 2 किंवा 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो. तर काय आहे आपला क्वेश्चन, इफ द इंटरेस्ट ऑन ₹3000, 3000 रुपये ही एवढी रक्कम आहे, या रकमेवरती ॲट अ सर्टन रेट म्हणजे काही दराने, रेट दिलेला आहे आपल्याला इथे नाही दिलेला, फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर्स. सर्टन नंबर ऑफ इयर्स म्हणजे काही वर्षांसाठी, काही दराने काही वर्षांसाठी. म्हणजे इथे आपल्याला रेट पण दिलेला नाही आणि तुम्हाला नंबर ऑफ इयर्स म्हणजे टीची व्हॅल्यू आणि आरची व्हॅल्यू इथे दिलेली नाही आहे. इज ₹600 म्हणजे फक्त काय दिलं आहे सिंपल 3000वरती ₹600 एवढा सिंपल इंटरेस्ट. या दोनच गोष्टी इथे दिलेल्या आहे. व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 1500 म्हणजे ₹1500 अंडर द सेम कंडिशन, त्याच दराने, त्याच टी म्हणजे त्याच दराने आणि त्याच कालावधीसाठी
किती सिम्पल इंटरेस्ट असणार आहे हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. मग अशा पद्धतीचं एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्हाला दिलेलं असेल त्यावेळेस आपण सगळ्यात पहिली स्टेप काय करणार आहोत बाळांनो, आर टी किंवा आपण त्याला एन पण म्हणतो आणि सिम्पल इंटरेस्ट हे लिहून घेत असतो. पण आपला प्रिन्सिपल किती दिलेला आहे, 3000 रुपीज दिलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट नाही दिलेला, त्यानंतर टीची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. मग दिलेला काय आहे, सिम्पल इंटरेस्ट किती आहे तुमचा 600 रुपीज दिलेला आहे. त्यानंतर एक दुसरी कंडिशन पण दिलेली आहे. मग आपण काय करू, याला P1 मानूया आणि ह्याला I1 जो सिम्पल इंटरेस्ट आहे त्याला I1 मानूया. परत आपण PR टी आणि इथे I2 मानूया सिम्पल इंटरेस्ट. ओके, मग याला P2 मानूया. परत त्यांनी काय दिलेलं आहे, व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 1500, 1500 रुपये रक्कम म्हणजे हे पण आहे तुमचं प्रिन्सिपल सेकंड कंडिशनमध्ये. दुसऱ्या अटीमध्ये तुम्हाला 1500 रुपये रक्कम दिली आहे, पहिल्या अटीमध्ये 3000 एवढी रक्कम दिलेली आहे. 3000वरती 600 आहे तर 1500 वरती किती, मग सोपं आपण इथे वापरू शकतो. इथे पण आर दिलेलं नाही, इथे पण टी दिलेलं नाही, मग आपल्याला काय करायचं, I2 इथे फाइंड करायचं आहे. मग अशा वेळेस आपण डायरेक्टली फॉर्म्युला वापरण्याऐवजी काय करायचं आहे, ह्या व्हॅल्यू तर दिलेला नाही आहे, कुठली रेट ऑफ इंटरेस्ट आणि टीची व्हॅल्यू, इथे पण आर आणि टीची व्हॅल्यू दिलेली नाही. मग त्याला आपण डायरेक्टली गायब करूया, त्याला आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि त्याच्याऐवजी डायरेक्टली रेशो घेऊया. P1/I1 इज इक्वल टू P2/I2 असा रेशो घेऊया. देअरफॉर P1/I1 इज इक्वल टू P2/I2. P म्हणजे पहिल्या याचं प्रिन्सिपल 3000, नंतर I1 म्हणजे पहिल्या याचं सिम्पल इंटरेस्ट जो 600, P2 म्हणजे दुसऱ्या कंडिशनमधलं प्रिन्सिपल 1500 आणि I2 जे आपल्याला फाइंड करायचं आहे. चला आपण फटाफट व्हॅल्यू टाकूया. P1 किती आहे 3000 रुपीज, I1 किती आहे 600 रुपीज, P2 किती आहे 1500 आणि I2 आपल्याला माहिती नाही. आता काय करायचं, नेहमीप्रमाणे क्रॉस मल्टिप्लाय याने याला मल्टिप्लाय करायचं. I2 इंटू 3000 1500 इंटू 600 याचं आणि याचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय इथे करायचं आहे. मग आता केल्यानंतर काय मिळेल, I2 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे 1500 600 ॲज इट इज. हा इकडे 3000 काय होतं तुमचा मल्टिप्लिकेशनला, इकडे जाताना काय होईल तो डिवायडेशनला जाणार आहे. नेला आपण डिवायडेशनला. आता 0 कट करूया, हे 2 0 कट केले, त्याच्यानंतर अजून एक 0 काय होतोय कट. मग अजून भाग कशाने जातोय, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 1 3, 3 2 6. मग आता 150 गुणिले 2 जर आपण केलं 150, देअरफॉर I2 इज इक्वल टू 150 इंटू 2. मग 150 गुणिले 2 केल्यानंतर आपला I2 किती येणार आहे 300 रुपीज, म्हणजे 1500 रुपयावरती तुमचं सरळ व्याज किती असणार आहे 300 रुपये असणार आहे. किती असणार आहे 300. म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं दिलेली असेल की ज्यावेळेस सेम कंडिशन, रेट नसेल, तुम्हाला नंबर ऑफ इयर्स दिलेलं नसेल, त्यावेळेस डायरेक्ट जे दिलेलं असेल त्याचं काय करायचं, गुणोत्तर घ्यायचं, तिरकस गुणाकार करायचा आणि आपली व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग 1500 रुपयावरती आपलं सिम्पल इंटरेस्ट किती आलं आहे ते 300 रुपीज. मग ऑप्शन नंबर तुमचा किती बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1 इज युअर राईट आन्सर. सो अशा पद्धतीने सेकंड एक्झाम्पल आय थिंक तुमचं क्लिअर झालं असेल. छानपैकी तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आता आपण बघणार आहोत आपला थर्ड एक्झाम्पल. सो स्टुडंट, लेट्स सी थर्ड एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 41. प्रॅक्टिस सेट 41 मधलं थर्ड एक्झाम्पल आपण बघूया. तर काय आहे थर्ड एक्झाम्पल, जावेद डिपॉझिटेड 12,000 ॲट 9 PCPA इन बँक फॉर सम इयर्स. जावेद नावाचा एक व्यक्ती आहे, त्याने 12,000 रुपये एवढी रक्कम गुंतवलेली आहे. किती दराने, 9 PCPA. PCPA म्हणजे काय, % पर ॲनम. या दराने एवढी रक्कम 9% दराने त्याने 12,000 रुपये गुंतवले. कुठे, बँकेमध्ये फॉर सम इयर्स म्हणजे काही वर्षांसाठी, वर्ष इथे दिलेलं नाही आहे. ॲट द एंड ऑफ द पिरियड ही रिसीव्ह ऑल टुगेदर 17,400. शेवटी त्याला एकूण 17,400 रुपये एवढी अमाऊंट मिळालेली आहे. फॉर हाऊ मेनी इयर्स डीड ही डिपॉझिट हिज मनी. मग त्याने ते पैसे किती वर्षासाठी गुंतवले होते हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. मग आपण काय करूया, नेहमीप्रमाणे फटाफट गिवन लिहून घेऊया. गिवनमध्ये काय लिहित असतो, PRT, त्यानंतर सिम्पल इंटरेस्ट लिहित असतो आणि नंतर अमाऊंट जर दिलं असेल तर अमाऊंटसुद्धा आपण इथे लिहित असतो. ओके, प्रिन्सिपल किती आहे, किती गुंतवलेलं आहे जावेदने 12,000, म्हणजे आपल्याला इथे प्रिन्सिपल मिळालेला आहे 12,000 रुपये. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 9 PCPA म्हणजे 9% हा पण मिळालेला आहे.
टी माहिती नाही आहे. ओके, त्यानंतर सिम्पल इंटरेस्ट पण माहिती नाही आपल्याला, पण त्यांनी अमाऊंट दिलेली आहे. शेवटी त्याला किती पैसे मिळालेले आहे? टोटल 17,400 रुपये एवढे मिळालेले आहे. म्हणून ही अमाऊंट आपण इथे लिहून घ्यायची आहे. मग आता तुम्ही जर थोडं शांततेने विचार केला तर असं लक्षात येईल की ते टी पण नाही दिलेला आणि सिम्पल इंटरेस्ट पण दिलेला नाही. मग अशा केसमध्ये आपण उदाहरण सोडूच शकत नाही. कमीत कमी 3 गोष्टी दिलेल्या पाहिजे. PRT दिलेल्या पाहिजे, मग सिम्पल इंटरेस्ट फाईंड करू शकतो, किंवा ह्या 3 दिलेल्या असेल RT काही पण फाईंड करू शकतो. मग अशा वेळेस काय करायचं असा प्रश्न तुमच्यासमोर निर्माण होईल. पण त्यावेळेस घाबरून जायचं नाही. आपण थोडं शांततेत डोकं लावायचं आणि थोडं विचार करायचं की अरे अमाऊंट दिलेलं आहे म्हणजे आपण अमाऊंटचा फॉर्म्युला इथे वापरू शकतो. मग अमाऊंटचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. मग अमाऊंट म्हणजे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. मग अमाऊंट किती दिली आहे? अमाऊंट दिलेली आहे तुमची 17,400. प्रिन्सिपल दिलेला आहे 12,000 रुपीज आणि प्लस सिम्पल इंटरेस्ट आपल्याला इथे काढायचं आहे. आपण इझिली काढू शकतो. काय करायचं? ह्या 17,400 मधून हे 12,000 वजा करायचे. मग आपल्याला काय मिळणार आहे? तिथे तुमचं सिम्पल इंटरेस्ट मिळणार आहे. मग आपण इथे मायनस करूया. 17,400 मधून जर तुमचं 12,000 जर तुम्ही मायनस केलं तर सिम्पल इंटरेस्ट किती येतोय? जर आपण फाइंड करूया फटाफट, तर इथे आपण करून घेऊया. 17,400 मधून 12,000 जर तुम्ही मायनस केले तर काय येणार आहे तुमचा आन्सर? 7 मधून 2 गेले 5, 5,400. काय आलं तुमचं? 5,400. मग सिम्पल इंटरेस्ट किती मिळाला आपला? 5,400 रुपीज. म्हणजे आपल्याला इथे एक किंमत मिळालेली आहे. काय? सिम्पल इंटरेस्ट. किती आला आहे तुमचा? 5,400 हा आपला सिम्पल इंटरेस्ट मिळालेला आहे. मग आता आपल्याला ही व्हॅल्यू माहिती झाली, ही झाली, ही पण माहिती झाली. याच्यावरून आपण टीची व्हॅल्यू म्हणजे टाइम इन नंबर ऑफ इयर्स हे इझिली फाइंड करू शकतो. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे आपला फॉर्म्युला? येस, जरा कमेंटमध्ये लिहा. फॉर्म्युला काय आहे? सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. हा फॉर्म्युला आपण लिहून घेतला. आणि आता आपल्याला फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे? व्हॅल्यू पुट करायची आहे. तो सिम्पल इंटरेस्ट आहे तुमचा 5,400 रुपीज. प्रिन्सिपल आहे तुमचं 12,000 रुपीज. R आहे तुमचा 9, T माहिती नाही आहे आणि हे आहे तुमचे 100. मग आता आपण काय करायचं? नेहमीप्रमाणे हे 2 0 दिसले का हे कट करून टाकायचे. पुढची प्रोसिजर काय करायची माहिती आहे तुम्हाला. 5,400 ॲज इट इज. इथे काय राहिलं? 120 इंटू 9 इंटू T. मग आता कसली व्हॅल्यू फाइंड करायची आहे? टी. म्हणून टीला आपण इकडे एकटाच ठेवायचा आहे. बाकी सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या आहे? डिनॉमिनेटरला आणायचा आहे. हा 120 इकडे मल्टिप्लाय आहे, गुणाकाराला आहे. खाली येताना काय होईल तुमचा? तो भागाकाराला जाईल. 9 पण त्याच पद्धतीने मल्टिप्लिकेशन इट गोज टू डिवायडेशन इन दिस केस. ओके, मग आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन करायला बिलकुल कंटाळा करू नका. हा 0 आपला कट झाला. सो 12च्या टेबलमध्ये आपण 54 किंवा 9च्या पाड्यामध्ये पण काय येतो? 54 येत असो ना. 9 1 9, 9 6 जा 54, 9 सक 54 आणि 9 0 जा 0, 9 0 जा 0. सो त्यानंतर आपण जर 12 राहिलं काय तुमचं 60 अपॉन 12 इज इक्वल टू टी. मग आता आपण जर 12ने 60ला भाग दिला तर 12 1 12, 12 5 60, 12 1 जा 12, 12 5 जा 60. सो अशा पद्धतीने टीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 5 इयर्स. व्हॉट इज 5 इयर्स. टीची व्हॅल्यू किती मिळाली आहे? 5 वर्ष. म्हणजे जावेदने 12,000 रुपये 9% दराने बँकेमध्ये किती वर्षांसाठी डिपॉझिट केले होते? 5 वर्षांसाठी. आणि 5 वर्षांसाठी केल्यानंतर त्याला शेवटी किती रक्कम मिळाली आहे? 17,400 रुपये मिळालेला आहे. सो अशा पद्धतीने खूप सिम्पल एक्झाम्पल होतं. फक्त 2 दिलेलं नसेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं? अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करा, त्याच्यावरून सिम्पल इंटरेस्ट फाइंड करा किंवा त्याच्यावरून प्रिन्सिपल फाइंड करा आणि मग आपला नेहमीप्रमाणे फॉर्म्युला यूज करून हे एक्झाम्पल अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे.